नमस्कार, मी परमदास जाधव. आज 19 मार्च गुरुवार, तर आज गुढीपाडवा आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात नवीन आशा आणि नवीन स्वप्न घेऊन करा आणि नव्या उमेदाने हा सण साजरा करा. आज आहे आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. घराघरात उभे राहते गुढी, विजयाची, समृद्धी आणि आनंदाची ओळख. तर ही गुढी उभारण्याचा शुभ वेळ सकाळी 6:53 होतोय. तर अमावस्या संपल्यानंतरच सर्व शुभ कार्य करणे हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी सोने खरेदी, नवीन वस्तू खरेदी, शुभ कार्य करणे हे सगळे आज केले जाते. तर तुम्हाला कोणती पण सोने वगैरे किंवा नवीन काही पण कोणती पण गोष्ट घ्यायची असेल तर आज या गुढीपाडव्याच्या दिवशी हा चांगला दिवस आहे, म्हणून ते आज खरेदी केली जाते. तर पौराणिक कथा गुढीपाडवा का साजरा केला जातो यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. तर ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणूनच या दिवशी सृष्टीचा वाढदिवस मानले जाते. तर उभारलेल्या गुढीला ब्रह्मध्वज असे म्हणतात या दिवशी. तर प्रभू रामाची गोष्ट सांगतोय. भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परत गेले. त्या आनंदात अयोध्येतील जनतेने घराघरात गुढी उभारली. तीच परंपरा आजही आपण जपतोय. तर तिसरी गोष्ट सांगतोय. शालिवाहन राजाची पैठणच्या शालिवाहन राजाने मातीचे पुतळे बनवून त्याच्यात प्राण ओतले आणि शंख राजाशी युद्ध जिंकले. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेवा होतो. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो. तर चौथी, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर मोठा विजय प्राप्त केला. त्या दिवशी आनंदाचा महाराष्ट्रात पहिल्यांदा गुढीपाडवा साजरा केला जातो. तर ही परंपरा आजही कायम चालू आहे. तर आपण गुढी कशी उभारायला पाहिजे, तर एक उंच अशी बांबूची काठी घ्या, ती स्वच्छ करा. टोकाला भरगच्च रेशमी वस्त्र बांधा. त्याच्यात ते वस्त्र केसरी, लाल, पिवळं किंवा हिरवं असलं पाहिजे. त्याच्यावर हळद, कुंकू, अष्टगंध लावा. कडुलिंबाच्या डाळी किंवा आंब्याचं पानं आणि फुलाचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून ते बांधा. वर एक तांब्याचा किंवा चांदीचा कळस ठेवा. तो उलटा ठेवा त्याच्यावर. असे हे गुढी उभारायची असते. तर गुढीला पांढरा किंवा काळा या रंगाचे कोणतेही वस्त्र बांधू नका, कारण हे रंग सूचक आहेत. हे रंग या दिवशी चालत नाही, कारण ते चांगले नसतात. तर या दिवशी आपण प्रसाद म्हणून कडुलिंबाचे पाने, मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ आणि हिंग एकत्र करून तो प्रसाद म्हणून घ्यावा. हे शरीरासाठी चांगले आणि निरोगी राहण्यासाठी याचा आपल्याला खूप असा फायदा होतोय. तर गुढीपाडव्याच आपण
कोणते पदार्थ घ्यावेत, तर लिंबाची चटणी आरोग्यासाठी हे चांगले असते. तर गोड पुरणपोळी हा आपण बनवायला पाहिजे. तर आज शेतकऱ्यांनी गुढीपाडवा हा नवीन पीक, नवीन काम आणि शुभ सुरुवातीचा दिवस मानला जातो. तर आज नवीन शेती काम सुरू करा. तर नवीन बियाणे पेरा. या दिवशी आपण कोणतं पण काम, म्हणजे या दिवशीपासून वर्षाची नवीन सुरुवात आपण करतोय. तर हा सण आज महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातोय. तर आज माझ्याकडून तुमच्यासाठी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.